मित्रांनो, 30 दिवसानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांसाठी सर्व काही बदलणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 70% भारतीयावर टांगती तलवार ठेवली आहे आणि गर्भवती महिला अमेरिकेमध्ये वेळेच्या आधीच बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयाकडे धाव घेताना दिसत आहेत. होय, काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार महाराष्ट्र, मी आहे SR सोनटक्के आणि आपण आहात आपल्या चवडीवर. इथून पुढे 30 दिवसानंतर अमेरिकेत असलेल्या भारतीयांना त्यांची नोकरी जाताच अमेरिका सोडायची वेळ येईल. कारण ट्रम्प यांनी असा कायदा केला आहे ज्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे आणि गर्भवती महिला आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी रुग्णालयात धाव घेत आहेत. हे माहीत असताना सुद्धा की कमी महिन्याच्या कालावधीत ऑपरेशनद्वारे बाळाला जन्म दिल्यास आईचे किंवा बाळाचे आयुष्य धोक्यात येऊ शकते. पण भारतीय महिला 20 फेब्रुवारीपूर्वी कसे तरी आपल्या मुलाला जन्म देण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदीचे मित्र डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर येताच अशा प्रकारचा क्रूर कायदा करतील असं कोणी स्वप्नात देखील विचार केला नसेल. ते बेकायदेशीर घुसखोरी विरुद्ध कायदा करतील असे आपण ऐकले होते, परंतु अशा प्रकारचा जाचक कायदा ते करतील अशी अपेक्षा खूप कमी लोकांना होती. मित्रहो, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या नागरिकत्वाचा कायदा बदलला आहे. याचा अर्थ असा की आता कोणत्याही गैर अमेरिकन नागरिकांना जन्माच्या आधारावर नागरिकत्व मिळणार नाही. याचा अर्थ असा की आता जर अमेरिकेत कामावर गेलेल्या कोणत्याही जोडप्याचे मूल अमेरिकेत जन्माला आले तर ते मूल अमेरिकन नागरिक मानले जाणार नाही. मित्रांनो, अमेरिकेत जवळपास 50 लाख भारतीय आहेत. त्यापैकी 70% लोक अमेरिकेत कामासाठी राहतात आणि त्यांना अमेरिकेत कामासाठी H1B1 व्हिसा मिळतो. म्हणजेच जोपर्यंत तुमची नोकरी चालू आहे तोपर्यंत तुम्ही अमेरिकेत राहू शकता. जेव्हा नोकरी संपते तेव्हा तुम्हाला अमेरिका सोडून जावं लागेल आणि जर तुम्ही गेला नाही तर अमेरिका स्वतः तुम्हाला देशाच्या बाहेर पाठवेल. मित्रांनो, अमेरिकन संविधानातील 14व्या दुरुस्तीनुसार जन्माच्या आधारावर नागरिकत्व देण्याची तरतूद होती. म्हणजेच अमेरिकेत जन्माला आलेले प्रत्येक मूल हे अमेरिकेचे नागरिक मानले जात होते. मग त्याचे आईवडील इतर देशाचे नागरिक का असणार, तरीसुद्धा ते मूल अमेरिकन नागरिक म्हणून गणले जात असे. अमेरिकेमध्ये सर्वांना समान अधिकार देण्याच्या उद्देशाने हा कायदा 1968 मध्ये करण्यात आला होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प बऱ्याच काळापासून स्थलांतरित आणि घुसखोरीचा मुद्दा सतत उपस्थित करत आहेत. आता या नवीन कायद्यानुसार जर कोणत्याही मुलाला जन्माच्या वेळी अमेरिकन नागरिकत्व हवे असेल तर त्याच्या मातापित्यापैकी एक अमेरिकन नागरिक असणे आवश्यक आहे. म्हणजेच आता अमेरिकन नागरिकत्व मिळण्यासाठी अमेरिकनशी लग्न करणे आवश्यक असेल. तसेच त्यापैकी एकाकडे तरी ग्रीन कार्ड असणे आवश्यक आहे किंवा त्या दोघांपैकी एक जण अमेरिकेत सैन्यात असणं आवश्यक असणार आहे. ट्रम्प म्हणतात की या आदेशामुळे जन्म पर्यटन आणि बेकायदेशीर स्थलांतर थांबेल. जन्म पर्यटन किंवा बर्थ टुरिझम म्हणजे गर्भवती महिला परदेशात जाऊन तिथे मुलाला जन्म देतात. या पर्यटनाचे मुख्य कारण म्हणजे मुलाला त्या देशाचे नागरिकत्व मिळणे. अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्यासाठी बऱ्याच गर्भवती महिला या अमेरिकेत जातात आणि तिथेच मुलांना जन्म देतात, ज्यामुळे मुलाला आपोआप त्या देशाचे नागरिकत्व मिळते. पण यापुढे आता असे होणार नाही. मित्रांनो, ज्या भारतीय महिला अमेरिकेत गर्भवती आहेत आणि ज्यांची डिलिव्हरी अजून बाकी आहे त्यांनी 20 तारखेपूर्वी त्यांच्या मुलाला जन्म द्यावा म्हणून डॉक्टरांकडे जात आहेत आणि डॉक्टरावर दबावसुद्धा निर्माण करत आहेत. ते सुद्धा त्यांच्या जीवाची चिंता न करता, कारण 20 फेब्रुवारीनंतर ट्रम्प यांनी बनवलेला नवीन कायदा लागू होणार आहे. हाच आज सर्वात मोठा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. अशाच एका जोडप्याने सांगितले की आम्हाला असे वाटते की आमच्यासाठी सर्व दरवाजे बंद झाले आहेत. मित्रांनो, टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार न्यू जर्सीच्या रुग्णालयात भारतीय गर्भवती महिला 7व्या, 8व्या आणि 9व्या महिन्याचे उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रसूतीची तारीख अजून काही महिने दूर असली तरी त्या सर्वजण 20 फेब्रुवारीपूर्वी C-सेक्शन करण्याचा आग्रह करत आहेत. कारण पालकांना भीती वाटत आहे की 20 फेब्रुवारीनंतर जन्मलेल्या मुलांना स्वयंचलित अमेरिकन नागरिकत्व मिळणार नाही. त्यामुळे अशा अकाली जन्मलेल्या बाळामुळे पालक खूप चिंतेत आहेत आणि सध्या ते खूप निराशेमध्ये आहेत. वेळेच्या अगोदर प्रसूती होणे हे आई आणि बाळ दोघांसाठी खूप धोकादायक असते. अशा परिस्थितीत वेळेच्या अगोदर जन्मलेल्या बाळामध्ये फुफ्फुसांचा विकार होणे, अन्नाशी संबंधित समस्या, कमी वजन, न्यूरोलॉजिकल गुंतागुंत इत्यादी अनेक शारीरिक समस्यावर बाळ जन्माला येतात. परंतु आपल्या सरकारसाठी नागरिकांचे किती मूल्य आहे हे आपण जाणूनच आहोत. आपल्या भारताचे पंतप्रधान हे 2 देशाचे युद्ध तर थांबवू शकतात,
पण अमेरिकेने लादलेला हा क्रूर कायदा थांबवू शकतात का, किंवा या विरोधात पंतप्रधान कशा प्रकारची भूमिका घेतील हे आता पाहावे लागेल. थांबूया या व्हिडिओमध्ये इथेच. भेटूया पुढच्या वेळेस आपल्याच आवडीवर. तुम्ही जर अद्यापही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.